श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात माणसं जोडणं म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. श्रोते हो, माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपली अपेक्षा, आपली मतं हे त्याच्यावर कधीही न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं, फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्कड न मारणं, समोरचं अधिक महत्वाचं आहे हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवून देणं. श्रोते हो, माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, पण तक्रार मात्र जपूनच करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिसाद देणं आणि रागाचं रूपांतर हे प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत हे पाहत पाहत स्वतःमधला भगवंत प्रकट करणं. आणि श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात आणखी एक महत्वाची गोष्ट, देवावर प्रेम हे आपल्या सगळ्यांचंच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र आपल्या कोणालाच नाही. आपल्या घरात सर्वांना देव हवा आहे, पण त्याच्या घरी आपण जायच्या विचारानं मात्र आपल्या मनात धडकी भरत असते. श्रोते हो, देव आपल्या घरी आला म्हणजे आपण सण उत्सव आणि आनंद, आणि आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आपण आटापिटा करतो, पण आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून तिथंही आटापिटाच करतो. श्रोते हो, देवाघरून येणं म्हणजे आपला जन्म आणि देवाघरी जाणं म्हणजे आपला मृत्यू, आणि दोन्ही अटळ आहे. पण यामधली जी गंमत आहे ना, त्यालाच आयुष्य म्हणतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनाच्या प्रवासात पूर्णपणे ओळखू न शिकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधी जास्त जवळ करू नका. कोणाचा उद्देश काय असेल आणि कसा असेल हे वेळेवर कळण्यापेक्षा आधीच आपण माहीत करून घेतलेलं चांगलं असतं. स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर चार चौघांमध्ये कौशल्य दाखवा. लायकी नाही, परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण आयुष्यात जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास कमवावा लागतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेनं पारखावं. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होत नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे. सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. म्हणून तुमचं कार्य संपलं असेल तर बाजूला व्हा आणि दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करा. शब्दात परकेपणाचा गंध आला की माईची फुलपाखरं कधीच उडून गेलेली असतात. खोटी आणि मर्यादा नसलेल्या लोकांची संगत ठेवणं ही बंद करा. नाही तर चूक नसताना सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टींमुळे नुकसान सहन करावं लागेल. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनं होते, आणि नशीब
जर काही अप्रतिम देणार असेल, त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनं होते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो, तेव्हा ती गोष्ट कधीच करू नका. तिथं तुमची वेळ, तुमचा पैसा वाया घालवत असता. आठवणी या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळ आपण रडलेलं क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेलं क्षण आठवून खूप रडत असतो. आणि हीच आयुष्याची गंमत आहे. शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते. परिवारात आणि समाजात ज्यावेळी वयस्कर आणि समजदार माणसं मौन बाळगतात आणि नासमज लोक बोलतात, त्यावेळी कुटुंब आणि समाज दोन्ही रसातळाला जातात. कर्माची परतफेड ही करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. उशिरा का होईना कर्माचं फळ मिळत असतं. घरात म्हातारं माणूस असेल तर त्याला भार नाही तर भाग्य समजा. कारण म्हातारं झालेलं झाड फळ देवो किंवा न देवो, सावली मात्र नक्की देतं. जे जीवन आपल्या वाट्याला आलंय ते आनंदानं जगणं, त्या जीवनातील रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं, हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका पिंजऱ्यातून होऊ शकते, परंतु एकदा विचारात अडकलेल्या माणसाची सुटका या त्या विचारातून नाही होऊ शकत. जीवन हे एका नाण्याप्रमाणे असतं. सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू असतात. एका वेळी फक्त एकच बाजू आपल्या समोर असते, पण लक्षात असू द्या, दुसरी बाजू ही तिच्या योग्य वेळी नेहमी प्रतीक्षा करत असते. आपल्या माणसांच्या मायेच्या सावलीत आपल्या संघर्षरूपी जीवनाचा प्रत्येक उन्हाळा हा थंडगार जाणवतो. अभावाची जागा तुम्ही ज्या भावानं भरता त्यावरून ठरतो तो तुमचा स्वभाव. आयुष्यात सुखदुःख किती ही पाहणाऱ्याची नजर नाही तर जगणाऱ्याचं मन सांगतं. सुख हा निव्वळ आभास आहे, पण ते शोधण्यासाठी हा सारा प्रभास आहे.